नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स वर्ल्डमध्ये. तर आज आपण इथे 2 केक पाहणार आहोत. दोन्ही केक चॉकलेट केकच असतील. तर इथे मी डायरेक्ट आयसिंगच दाखवत आहे, कारण लेअर कटिंग वगैरे बेस बेकिंग वगैरे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी इथे डायरेक्ट आयसिंग दाखवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर हा आहे चॉकलेट केक. ॲक्च्युली हा केकची ऑर्डर मला दुपारी 4 वाजता आली आणि सांगितलं की संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मला केक पाहिजे. माझ्याकडे बेस पण रेडी नव्हता, कसं मी बनवणार, तरी मी घेतली रिस्क. मग काय गडबडीमध्ये मी बेस लावला खरा, पण बेस थंड व्हायलाच टाईम लागतो. मग केला कसा तरी थंड असं पाण्यामध्ये वगैरे ठेवून छान असा बेस थंड झाल्यावर 15 मिनटात मी आयसिंग करून घेतली. आयसिंग करून झाल्यावर माझ्या लक्षात नाही आलं की माझ्याकडे डार्क कंपाऊंड नाही आहे. कशासाठी? तर ड्रिपिंगसाठी. मग मी काही विचार नाही केला, काही नाही केलं, गडबडीमध्ये चॉकलेट सॉसने ड्रिपिंग केली. आणि ड्रिपिंग करताना पण माझ्या लक्षात नाही आलं की मी चॉकलेट सॉस ड्रिपिंगसाठी यूज करत आहे. पुढे बघू शकता कसा पचका झाला या केकचा. तर पूर्ण मी ड्रिपिंग करून घेतली चॉकलेट सॉसनी आणि तो सॉस असल्यामुळे असा टिकून राहत नव्हता. पूर्ण सॉस तो खाली आला, व्यवस्थित असं दिसत नव्हतं. ते मलाच आवडत नव्हतं ते, पण जाऊ द्या म्हटलं. मिस्टरांच्या मित्रांचा बड्डे होता, त्याच्यामुळे माझे मिस्टर पण काही बोलणार नाही. त्यांना पण नाही माहिती की हे कसली ड्रिपिंग वगैरे काय असतं ते. तरी केली मग मी ड्रिपिंग तशीच. ड्रिपिंग पूर्ण झाल्यानंतर बघते तर पूर्ण तो सॉस असा पसरत होता केक बोर्डवर. तर इथे काहीच वाटत नाही आहे, पण शेवटी तुम्ही बघा तो कसा पसरत होता. मग अशा पद्धतीने मी एकदम सिंपल केक होता हा. त्याच्यावरती मी चेरी वगैरे ठेवून दिली आणि माझ्याकडे काही स्प्रिंकल्स होते ते मी त्याच्यामध्ये ॲड केले. आणि पूर्ण केक तयार झाल्यावर ती ड्रिपिंग पूर्ण खाली आली आणि तो बिलकुल असा छान दिसत नव्हता केक. तरी पण जाऊ द्या म्हटलं, एवढे केक बनवले ते अपेक्षेपेक्षा काही केक खूप खराब बिघडले आणि अपेक्षेपेक्षा खूप केक असे छान पण केलेले आहेत. त्याच्यामुळे जाऊ द्या म्हटलं. मग अशा पद्धतीने पूर्ण चेरी मी ठेवून दिली केकवरती आणि मग मला ते खालचं छान नव्हतं वाटत. तर मी खाली पूर्ण बॉर्डर केली स्टार नोझलची. हे असे 3 केक एका दिवसात मी रेडी केले. सकाळी 11 वाजल्यापासून बेस 11 वाजता मी 2 बेस लावले. थीम केकचे होते ते. त्यानंतर 2 वाजता मी आयसिंग करायला सुरुवात केली थीम केकची. दोन्ही केक रेडी होण्याच्या आधीच हा 3रा केक आला आणि गडबडमध्ये हे असं काहीतरी झालं. तर जाऊ द्या म्हटलं, कधी चांगला होतो तर कधी वाईट होतो, काय होत राहतं. मग लगेच दुसऱ्या दिवशीचा माझा एक केक होता. तो होता 5 वर्षाचा मुलाचा बड्डे होता, 5वा वाढदिवस होता त्याचा. त्याने सांगितलेलं तुमच्या मनाने थीम बनवा वगैरे, चॉकलेट फ्लेवरच पाहिजे. बेस वगैरे लावला. मग मी कॅमेरा पण सेट केला, लेअर कटिंग केली, आयसिंग केली आणि नंतर बघते तर काय मी व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्टच नव्हती केली. त्यामुळे ते लेअर कटिंग आयसिंग सर्व माझं काहीही रेकॉर्ड झालेलं नाही. मग जाऊ द्या म्हटलं, आता जेवढं रेकॉर्ड करता येईल तेवढं तर करू. म्हणून मी क्रमकोट करून फ्रीजमध्ये ठेवला केक आणि तो बाहेर काढला आणि अशा पद्धतीने स्टार नोझलने परत मी सर्व बेस कवर करून घेतला. पूर्ण अर्ध्याच्या वर रेकॉर्डच झालं नाही माझ्या मोबाईलमध्ये. माझं लक्षच नव्हतं, मी रेकॉर्डिंग चालूच नव्हती केली. त्याच्यामध्ये मी काही टॉपर्स, केकचे टॉपर्स वगैरे बनवलं, ते सुद्धा रेकॉर्ड नव्हते झाले. केकचे टॉपर्स मी मागच्या वेळीचे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले. मी इडेबल पेनने स्केच करून घेतलं आणि त्यावर चॉकलेट स्प्रेड करून व्यवस्थित असं फ्रीजमध्ये सेट करून घेतलं. तशाच पद्धतीने मी हे पण टॉपर्स बनवून घेतले आणि अशा पद्धतीने मी कारला ते लावून घेतले. ॲक्च्युली ही जीप आहे पण कारच येते तोंडामध्ये. तर जीपला मी अशा प्रकारे हे लावून घेतले.
क्लायंटची अशी डिमांड नव्हती की ही थीम पाहिजे, ती थीम पाहिजे, तुमच्या मनानेच थीम बनवा, मुलाचा बड्डे आहे असं त्यांनी सांगितलेलं. म्हणून मी माझ्या मनानेच जीप बनवली. आणि ही थीम मी पहिल्यांदाच बनवली. याच्या आधी मी एकदा पण जीपची किंवा कारची थीम नव्हती बनवली. एक बनवलेली पण ती फॉन्डंटची होती, त्यामुळे मला आईस केकची नव्हती आयडिया की कशा प्रकारे लेअर कटिंग वगैरे करावं. मग मी थोडंसं यूट्यूबवर पाहिलं आणि काही व्हिडिओज वगैरे बघून मी अशा प्रकारे, मोस्टली व्हिडिओ कारचेच होते, जीपचे नव्हतेच बघितले मी, पण तरी पण मला जीपच बनवायची होती. मग मी जीप बनवली आणि अशा पद्धतीने पूर्ण केक मी स्टार नोझलने आयसिंग करून घेतला आणि फिनिशिंग पण खूप छान वाटत होती. म्हटलं ना, एक केक बिघडला तर एक केक छान झाला, तसंच काहीतरी अपेक्षेपेक्षा छान झाला हा केक. मला पण खूप आवडला आणि क्लायंटला पण खूप आवडला. थोडीशी विंडोच्या तिथं वगैरे फिनिशिंग मला व्यवस्थित वाटत नव्हती, म्हणून मी थोडासा डार्क ब्ल्यू कलर टाकून मी बनवलं आणि तिथे असे जिथे जिथे बेस दिसत होता व्हाईट क्रमकोट केलेला, तिथे मी शार्प अशी लाईन काढावं म्हटलं तर माझे हात एवढे थरथर करत होते. प्रत्येक वेळी असंच होतं, कुठेतरी असं शार्प असं काहीतरी करावं म्हटलं की माझे हात इतके थरथरतात ना. आणि केव्हा प्रॅक्टिस करायची असेल तेव्हा एकदम व्यवस्थित येते लाईन, पण असं ऑर्डर वगैरे असेल की हे असं होतं. तरी पण मग केलं मी कसं तरी शार्प असं काढण्याचा प्रयत्न केला, पण माझे हातच खूप थरथर करत होते. मग अशा प्रकारे मी पूर्ण लाईनिंग ब्ल्यू कलरच्या करून घेतल्या. माझ्या मिस्टरांचं म्हणणं होतं की बॅक साईडला जी विंडो आहे तिथे महिंद्रा ठार हे नाव काढ. मी म्हटलं आधीच माझे हात थरथरत आहेत, त्यात एवढं मोठं नाव टाकायचं म्हणलं तर झालं, आणि ते एवढं मोठं महिंद्रा ठार हे बसत पण नव्हतं त्याच्यावर. त्याच्यामुळे मग मी नुसतं ठार असं नाव टाकलं आणि समोर असंच चॉकलेटचं एक स्क्वेअर तयार करून घेतला आणि त्याच्यावर बड्डे बॉयचं नाव टाकलं, श्रेयस म्हणून. ही बॉर्डर काय एवढी व्यवस्थित येत नव्हती, पण जाऊ द्या म्हटलं, आता मी पण कंटाळून गेले होते. एक तर या केकमुळे एवढी परेशानी झाली, बेस लावलं की गॅस संपला, दुसरा सिलेंडर पण अवेलेबल नव्हतं घरामध्ये. मग यांच्या मित्रांकडून सिलेंडर घेऊन या, लावा. मग 12:30 वाजता 1 वाजता मी बेस लावला, 3 वाजता आयसिंग करायला घेतली. त्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली नाही, तिथे पण मूड ऑफ झाला. जाऊ द्या म्हटलं, मग असं व्यवस्थित करून घेतलं आणि 6 वाजता त्यांनी टाईम सांगितला, पण 8 वाजता बड्डे सुरू झाला. तर अशा पद्धतीने हा केक रेडी झाला. तुम्ही बघू शकता फिनिशिंग पण किती छान दिसत आहे आणि बड्डे बॉय पण किती खुश झालेला आहे. सारखा तो केककडेच बघत होता. छोटासा व्हिडिओ पण आहे, बघू शकता तुम्ही. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि प्रत्येक केकचा सेल्फी घेणे हे तर आवश्यकच आहे, म्हणून एक सेल्फी पण घेतला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.